हॅलो एव्हरीवन. रोशन सर अकॅडमीमध्ये मी रोशन सर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कामगार आयुक्तालय भरतीची तयारी करत असताना औद्योगिक विवाद कायदा 1947 वाचायचा की नवीन औद्योगिक संबंध संहिता 2020 वाचायचा, यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तुमच्या मनात पण संभ्रम असेल तर आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही कायदे एकत्र अभ्यासणार आहोत. कारण TCS परीक्षेत जुन्या व्याख्यांवर आणि जे नवीन आपले औद्योगिक कायदा किंवा अधिनियम 2020चा आहे, या बदलांवर मिक्स प्रश्न विचारते. तर चला मग बघूया आपण. पहिला प्रश्न, औद्योगिक विवाद अधिनियम 1947 नुसार कामगारांना जो ले ऑफ म्हणजेच काय देण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घेण्याची अट किमान किती कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होतो, हा जुना कायदा आहे आपला, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा, औद्योगिक विवाद अधिनियम 1947 नुसार कामगारांना ले ऑफ देण्यासाठी देण्याची शासनाची पूर्व परवानगी घेण्याची अट किमान किती कामगार असलेल्या आस्थापनाला लागू होते. ले ऑफ म्हणजेच काय, सपोज एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये सपोज आता आपण जर बघितलं तर करंटली एक जस्ट 15 दिवस अगोदर आपल्या पुण्यामध्ये एक कंपनी रातोरात ले ऑफ केलं त्यांनी 100+ एम्प्लॉईजला. तर हा किती एम्प्लॉईज असलेल्या कंपनीला लागू होतो. तर जनरली बघा, हे तुमच्या कलम 25M लक्षात ठेवा कलम कोणती आहे, कारण की या कायद्यामध्ये टोटल जर बघितलं आपण 103 कलमे आहेत. कलम 25N आणि कलम 25O. कलम 25M, कलम 25N आणि कलम 25O नुसार जनरली जर बघितलं आपण तर ज्या कंपनीमध्ये 100 किंवा अधिक कामगार असतील तर त्यांना ले ऑफ म्हणजेच काय, कामगार कपात किंवा उद्योग बंद करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगीची आवश्यकता होती अगोदरच्या कायद्यामध्ये 1947चा जो अधिनियम आहे. तर लक्षात ठेवा किती कायदा आहे, 100 किंवा त्यापेक्षा जास्त जर कामगार असेल तर शासनाची त्यांना पूर्व परवानगी लागते. आणि कलम किती आहेत, कलम 25M, N आणि O, हे 3 कलमे लक्षात ठेवा. TCS नेहमी कलमांवर प्रश्न विचारतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार ही मर्यादा वाढवून किती करण्यात आलेली आहे. सपोज आता बघा, पहिले जो जुना कायदा आहे आपला त्यामध्ये 100 होते, पण आता नवीन याच्यामध्ये जो नवीन आपला औद्योगिक संबंध संहिता 2020 आहे, यानुसार ही मर्यादा 100 पेक्षा किती वाढवलेली आहे. तर जनरली जर बघितली आपण तर या कायद्यामध्ये 100 वरून ही 300 वर करण्यात आलेली. किती कायदे, कमीत कमी त्या कंपनीमध्ये 300 कामगार काम करणारे असले पाहिजे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, औद्योगिक रोजगार म्हणजे स्थायी आदेश अधिनियम 1946 नुसार स्टँडिंग ऑर्डर्स लागू होण्यासाठी किमान किती कामगार आवश्यक होते. जुना कायदा जो आहे आपला औद्योगिक रोजगार अधिनियम 1947, सॉरी इथे 46 झालं, 47 करा. तर जो नुसार स्थायी आदेश जो आहे लागू होण्यासाठी किमान किती कामगार आवश्यक होते. तर जनरली जर बघितलं आपण तर जो जुना कायदा आहे आपला, या जुन्या कायद्यानुसार 100, कमीत कमी 100 आपले काय होते, कामगार आवश्यक होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार स्थायी आदेश लागू होण्यासाठी किमान किती कामगार आवश्यक आहेत. नवीन औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार किती कामगार, कमीत कमी, किमान किती आवश्यक आहेत, जनरली लक्षात घ्या. किती आवश्यक आहेत कमीत कमी. जनरली जर बघितले आपण तर पहिले जो होते तुमचे जुन्या कायद्यानुसार 100 आवश्यक होते, पण नवीन कायद्यानुसार कमीत कमी किती आवश्यक आहे, 300. लक्षात ठेवा, पहिले पण 300 होते, आता पण 300 आवश्यक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला जर हे जो मी शिकवत आहे हे जे प्रश्न पाहिजे असतील, ही PDF पाहिजे असतील आणि अजून जे आपले कायदे आहेत या कायद्यांवरचे नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल. त्या लिंक वरून तुम्ही जॉईन होऊ शकता, किंवा इथे बघा माझा नंबर दिलेला आहे 9067057977. या मोबाईल नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला ग्रुपवरती ऍड करण्यात येईल. चला बघ, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, औद्योगिक विवाद अधिनियम 1947 नुसार संपाची पूर्वसूचना देण्याची अट कोणाला लागू होती. बघा, जुन्या कायद्यानुसार जे आपले संप आहेत या संपाची पूर्व सूचना देण्याची अट कोणाला लागू होती. तर जनरली जर बघितलं आपण तर बघा, पूर्व जी नोटीस असते बघा, सपोज एखाद्या कंपनीमध्ये कामगार काम करत आहेत तर त्या कामगारांना जनरली
आपली जे संप आहे, संप पुकारण्या अगोदर पूर्वसूचना देण्याची अट कोणाला लागू होती? जनरली बघा कलम 22 नुसार, जो सार्वजनिक उपयुक्तता सेवा, जे आपले सार्वजनिक उपयुक्तता सेवा आहे, या सेवांना जनरली कलम 22 नुसार, कोणत्या नुसार? कलम 22 नुसार हे लागू होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, औद्योगिक संबंध संहिता नवीन बदल आहे. औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार संपाची पूर्वसूचना देण्याची अट कोणाला लागू आहे? बघा नवीन नुसार जनरली जर बघितलं आपण तर नवीन नुसार जे आपले कलम 62, बघा जुन्या कलम मध्ये कलम 22 होतं, नवीन मध्ये जो आपली औद्योगिक संबंध संहिता 2020 चा आहे, यामध्ये तुमची कलम लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 62 नुसार जे जितके पण आपले औद्योगिक हे आहेत, संघटना आहेत किंवा जितके पण आपले औद्योगिक आस्थापना, या सर्वांना हे लागू होते. आणि कलम कोणती आहे? 62. लक्षात ठेवा, कलम 62 नुसार सर्व औद्योगिक आस्थापना यांना. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, सार्वजनिक उपयुक्तता सेवेमध्ये संप करण्यापूर्वी किती कालावधीची नोटीस देणे आवश्यक आहे? सपोज आपण जर एखाद्या सार्वजनिक, जसे आपले मणिरत्न आहे अशा कंपनीमध्ये काम करतो, तर तिथं सपोज आपल्याला संप जर पुकारायचा असेल त्या कंपनी विरुद्ध, तर आपण किती दिवसांची पूर्व नोटीस देणे आवश्यक असते? किती कालावधीची नोटीस देणे आवश्यक असते? तर जनरली जर बघितलं आपण तर कलम 22 नुसार, लक्षात घ्या, कलम 22 नुसार आपला जो जुना कायदा 1947 चा, जो आपला औद्योगिक विवाद अधिनियम 1947 आहे, त्याच्या कलम 22 नुसार जनरली जर बघितलं आपण तर यामध्ये 6 आठवडे, कमीत कमी 6 आठवडे अगोदर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? नोटीस देणं गरजेचं आहे. कलम कोणती आहे? कलम 22, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 8, औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार संपाची नोटीस दिल्यानंतर, बघा आपण काय करतोय, एक अगोदर जुन्या कायद्यामध्ये काय होतं आणि नवीन याच्यामध्ये त्यांनी काय ऍड केलेले, नेहमी टीसीएस असेच प्रश्न विचारतो, कंपॅरेटिव्ह स्टडी करते आपण, जुन्या याच्यामध्ये काय होतं आणि नवीन याच्यामध्ये काय नवीन आहे. तर बघा नवीन बदल काय झालेले आहे? प्रश्न क्रमांक 8, औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार संपाची नोटीस दिल्यानंतर किती दिवस पूर्ण होण्यापूर्वी संप करता येत नाही? सपोज आता आपण बघितलं मागच्या जुन्या कायद्यामध्ये 1947च्या, की तुम्हाला कमीत कमी 6 आठवडे अगोदर कलम 22 नुसार देणं गरजेचं होतं. जनरली बघा इथं जनरली जर बघितलं आपण तर औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार संपाची नोटीस दिल्यानंतर किती दिवस पूर्ण होण्यापूर्वी संप करता येत नाही? किती संपाची नोटीस दिली तर किती दिवस पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला संप करता येणार नाही? तर जनरली जर बघितलं आपण तर हे तुमचे 14 दिवस, कलम 62 नुसार 14 दिवसापर्यंत तुम्हाला, कलम 14 दिवस पूर्ण होईपर्यंत आपल्याला काय करता येत नाही? संप करता येत नाही. कलम लक्षात ठेवा मित्रांनो, 62, कलम 62 नुसार आपल्याला संप करता येणार नाही 14 दिवस पूर्ण होईपर्यंत नोटीस दिल्यानंतर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, संप म्हणजेच काय? स्ट्राईक म्हणजे काय? तर जनरली लक्षात घ्या, कलम 2Q नुसार आपला जो औद्योगिक अधिनियम आहे, किंवा जनरली जर बघितलं आपण औद्योगिक विवाद अधिनियम आहे 1947 चा, यामध्ये कलम 2 आणि उपकलम त्याचा उपकलम Q नुसार, कलम 2 आणि उपकलम Q नुसार जो तुमचा स्ट्राईक किंवा संप म्हणजेच काय? कामगारांनी सामूहिकपणे जो बंड पुकारलेला आहे, सामूहिकपणे जो काम बंद केलेला आहे, यालाच आपण काय म्हणतो? संप म्हणतो. त्यानंतर बघा तुम्ही जर बघितलं असेल तो अनिल कपूरचा एक मूवी आहे, त्यामध्ये तो लीडर असतो आहे ना, तर तशा प्रकारचा संप. त्यानंतर बघा त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला जर या हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला हे जो आपला औद्योगिक अधिनियम आहे, तर या अधिनियमावरती जर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक फ्री तुम्हाला 20 क्वेश्चन्सची मॉक टेस्ट आहे, ती तुम्ही नक्की सोडवा आणि आपले जे मार्क्स आले ते प्लीज आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, टाळेबंदी म्हणजेच काय? लॉकआउट म्हणजेच काय? टाळेबंदी किंवा लॉकआउट म्हणजेच काय? जनरली जर बघितलं आपण तर कलम क्रमांक 2 आणि त्याचा जो उपकलम आहे, कलम क्रमांक 2 मधील उपकलम I म्हणजेच काय? जनरली यानुसार काय आहे, तुमचा जो टाळेबंदी किंवा ज्याला आपण काय म्हणतो लॉकआउट म्हणजेच काय? तुमचं नियोक्ताने काम बंद करणे किंवा कामगारांना कामावर न घेणे, यालाच आपण काय म्हणतो? टाळेबंदी किंवा लॉकआउट. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो आपल्याला? खालीलपैकी
सार्वजनिक उपयोगिता, खालीलपैकी सार्वजनिक उपयुक्तता सेवेचे उदाहरण कोणते? सार्वजनिक उपयुक्तता सेवेचे उदाहरण कोणते? त्याच्या लक्षात घ्या, कलम 2 मध्ये तुमचा एक यन दिलेला आहे. कलम 2 मध्ये यन दिलेला आहे. रेल्वे सेवा, वीज पुरवठा, टपाल सेवा आणि वरील सर्व यामध्ये जनरली लक्षात घ्या, रेल्वे सेवा, वीज पुरवठा, सार्वजनिक उपयुक्तता या सर्व सेवांमध्ये मोडतात. तर हे तुमचे सार्वजनिक उपयुक्तता सेवेचे उदाहरण आहे. कलम 2 उपकलम यन लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. नवीन संकल्पना औद्योगिक संबंध संहिता 2020 मधील नवीन संकल्पना कोणती? नवीन संकल्पना औद्योगिक संबंध संहिता 2020 मधील नवीन संकल्पना कोणती? तर लक्षात घ्या, यानुसार जनरली जर बघितलं आपण तर कलम 14 नुसार जी नवीन संकल्पना आहे ती तुमची निगोशिएटिंग युनियन. निगोशिएटिंग युनियन म्हणजेच काय? वाटाघाटीची संघटना. हे तुमचं पर्याय क्रमांक सी उत्तर राहील. कलम लक्षात ठेवा 14 नवीन संकल्पना आहे निगोशिएटिंग युनियन. त्यानंतर बघा वाटाघाटी संघटना म्हणजेच काय? निगोशिएटिंग युनियन म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किमान किती टक्के सदस्य समर्थन आवश्यक आहे? या युनियनला, वाटाघाटी संघटनाला किमान किती टक्के? तर कलम 14 लक्षात घ्या. फॉर्म ही संघटना स्थापन करण्याची बी कलम आहे 14 आणि याला जे तुमची वाटाघाटीची किमान टक्के जे 51% पाहिजे तर हे पण तुमच्या कलम 14 नुसार. त्यानंतर बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो आपल्याला? कार्य समिती किंवा वर्क्स कमिटी स्थापन करण्यासाठी किमान किती कामगार आवश्यक आहेत? तर लक्षात घ्या, कमीत कमी तुमच्या एखादी वर्क्स कमिटी किंवा कार्य समिती जर स्थापन करायची असेल तर कलम 3 नुसार तुम्हाला कमीत कमी 100 आपले जे आहे ते वर्कर्स किंवा कामगार त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या कलम क्रमांक 3 नुसार. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 15. तक्रार निवारण समिती किंवा ज्यालाच आपण काय म्हणतो ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी स्थापन करण्यासाठी किमान किती कामगार आवश्यक आहेत? तर जनरली जर बघितलं आपण तर कलम 4 नुसार 20 किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला कामगार असणे आवश्यक आहे. ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीमध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त. कलम क्रमांक 4 लक्षात ठेवा, कलम क्रमांक 4. त्यानंतर बघा मित्रांनो सार्वजनिक उपयुक्तता सेवा पब्लिक युटिलिटी सर्व्हिस मधील कामगारांनी संप करण्यापूर्वी जनरली जर बघितलं आपण सार्वजनिक उपयुक्तता सेवा किंवा पब्लिक युटिलिटी सर्व्हिस मधील कामगारांनी संप करण्यापूर्वी किती कालावधीची नोटीस देणे आवश्यक आहे? सपोज आपण आताच बघितलं होतं तुमचं बघा वरच्या एका ह्याच्यामध्ये जो जुना ऍक्ट आहे तुमचा ओल्ड इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 यानुसार तुम्हाला किमान 6 आठवडे अगोदर, किती 6 आठवडे अगोदर संपाची नोटीस देणे आवश्यक आहे. जुना प्रश्न. त्यानंतर बघा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 नुसार खालीलपैकी लॉकआउटची योग्य व्याख्या कोणती? आपण वरती बघितलं बघा लॉकआउटची योग्य व्याख्या कोणती? नियुक्त्याने तात्पुरते काम बंद करणे किंवा कामगारांना कामावर न घेणे ही त्याची व्याख्या आहे. प्रश्न ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा आपलं जनरली बघा 18वा क्वेश्चन इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 अंतर्गत वर्क कमिटी म्हणजेच काय कार्य समिती स्थापन करण्यासाठी किमान किती कामगार आवश्यक आहे? तर प्रश्न क्रमांक याचं 18व्याचं उत्तर आहे सी. आत्ताच बघितलं आपण वरती किमान 100. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 अंतर्गत ले ऑफ किंवा रिट्रेंचमेंट किंवा क्लोजर साठी पूर्व परवानगीची मर्यादा किती होती? तर हे जनरली बघा हे ट्रॅप पॉइंट आहे. टीसीएस याच क्वेश्चनवर तुम्हाला असं फिरवू शकतो. लक्षात घ्या पूर्व परवानगीसाठी किती मर्यादा होती? आपण बघितलं बघा पूर्व परवानगीसाठी किमान 100 तुम्हाला कामगारांची परवानगी मर्यादा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो आपल्याला? खालीलपैकी कोणता इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 चा प्रमुख उद्देश कोणता होता हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा जनरली जर बघितलं पर्याय क्रमांक ए काय म्हणतो ट्रेड युनियन, बी काय म्हणतो औद्योगिक वादांचे प्रतिबंध व निवारण, सी काय म्हणतो वेतन निश्चित करणे आणि डी काय म्हणतो सामाजिक सुरक्षा. तर बघा याच्या नावातच आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट म्हणजेच काय? डिस्प्यूट म्हणजेच काय?
वादांचे निवारण करणे, म्हणजेच काय, याचं उत्तर काय होईल, प्रश्न क्रमांक 20चं उत्तर बी राहील, औद्योगिक वादांचे प्रतिबंध व निवारण. डिस्प्यूट म्हणजेच काय, भांडण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. काही क्वेश्चन असे असतात की आपल्याला त्या क्वेश्चनच्या लँग्वेज वरून पण सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर बघा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 अंतर्गत नॅशनल ट्रिब्युनल कोण स्थापन करू शकतो, नॅशनल ट्रिब्युनल कोण स्थापन करू शकतो, तर लक्षात घ्या, जनरली जर बघितलं आपण, ऑप्शन ए आहे तुमचं राज्य शासन, ऑप्शन बी आहे तुमचं जिल्हाधिकारी, ऑप्शन सी आहे तुमचं केंद्र शासन आणि ऑप्शन डी आहे तुमचं कामगार आयुक्त. तर जनरली लक्षात घ्या, नॅशनल ट्रिब्युनल स्थापन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आपल्या केंद्र शासनाला, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक सी उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 मध्ये रिट्रेंचमेंटचा अर्थ काय, रिट्रेंचमेंटचा अर्थ काय, तर रिट्रेंचमेंटचा अर्थ जनरली जर बघितलं आपण, प्रश्न क्रमांक 22चं ऑप्शन ए शिस्तभंगामुळे बडतर्फी, स्वेच्छानिवृत्ती, शिक्षेशिवाय इतर कारणाने सेवा समाप्ती किंवा मृत्यूमुळे सेवा समाप्ती. तर जनरली लक्षात घ्या, शिक्षेशिवाय इतर कारणाने सेवा समाप्ती हे रिट्रेंचमेंटचा अर्थ होतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. पब्लिक युटिलिटी सर्व्हिस मध्ये कॉन्सिलिएशन प्रोसिडिंग सुरू असताना, पब्लिक युटिलिटी सर्व्हिस मध्ये कॉन्सिलिएशन प्रोसिडिंग सुरू असताना ए, ऑप्शन ए काय म्हणतो, संप करता येतो, बी काय म्हणतो, टाळेबंदी करता येते, सी काय म्हणते, संप किंवा टाळेबंदी दोन्ही करता येत नाही, आणि डी काय म्हणतो, शासन परवानगीने करता येते. पब्लिक युटिलिटी सर्व्हिस मध्ये कॉन्सिलेशन प्रोसिडिंग सुरू असताना आपण काय करू शकत नाही, संप करू शकतो का, टाळेबंदी करू शकतो का, संप किंवा ऑप्शन याचं सी उत्तर राहील, संप किंवा टाळेबंदी दोन्ही करता येत नाही ज्यावेळेस कंपनीमध्ये तुमच्या प्रोसिडिंग चालू असते, कॉन्सिलेशन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतो, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 मधील सर्वात महत्वाचा बदल कोणता. बघा जनरली जर बघितलं आपण, असे प्रश्न टीसीएस चे फेवरेट असतात, म्हणजे जे भारी चेंजेस झालेले. तर बघा जनरली हा तुमचा 100% आपल्याला याला तुम्ही 3 स्टार करून ठेवा, कारण की हा 100% प्रश्न विचारू शकतो आपल्या टीसीएसच्या एक्झाम मध्ये. तर काय म्हणतो, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 मधील सर्वात महत्वाचा बदल कोणता. ए, स्ट्राईक नोटीस रूल फक्त पब्लिक युटिलिटी सर्व्हिससाठी ठेवली आहे, नाही, आताच बघितलं आपण, स्ट्राईक नोटीस रूल सर्व औद्योगिक आस्थापनांना लागू केली, स्ट्राईक नोटीस काढून टाकली, फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे. तर बघा ही जनरली ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे, स्ट्राईक नोटीस रूल सर्व औद्योगिक आस्थापनांना यांनी लागू केलेली आहे. आपल्या जो इंडस्ट्रियल रिलेशन कोड आहे, औद्योगिक संहिता अधिनियम 2020 यानुसार सर्व आस्थापनांना स्ट्राईक नोटीस लागू केलेली आहे, कारण की जनरली बंड पुकारण्या अगोदर त्याची नोटीस देणं गरजेचं आहे, किंवा त्यानंतर ले ऑफ करण्याच्या अगोदर पण नोटीस देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 नुसार स्ट्राईक नोटीस दिल्यानंतर किती दिवसांच्या आत संप करता येत नाही. इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 नुसार किती दिवसाच्या आत करता येत नाही, तर बघा जनरली आपण वरती बघितलं होतं, ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर राहील, 14 दिवसाच्या अगोदर आपल्याला करता येणार नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 नुसार स्ट्राईक नोटीस किती दिवस वैध राहते. सपोज एखाद्या कंपनीमध्ये कामगार युनियनने काय केलं, स्ट्राईक नोटीस दिली, तर ही स्ट्राईक नोटीस किती दिवसापर्यंत वैध राहते. तर जनरली जर बघितलं आपण, याचं ऑप्शन क्रमांक सी उत्तर राहील, म्हणजेच का 60 दिवसापर्यंत ती वैध राहते, 60 दिवसापर्यंत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 मध्ये स्टँडिंग ऑर्डर्स लागू होण्यासाठी किती कामगार आवश्यक आहेत. सपोज एखाद्या कंपनीमध्ये जनरली आपल्याला जे स्टँडिंग ऑर्डर्स हे लागू करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 300 कामगार असणे गरजेचं आहे. किती, 300, कमीत कमी 300. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. निगोशिएटिंग युनियन म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किमान किती टक्के सदस्यांचे समर्थन आवश्यक आहे, किमान किती टक्के समर्थन आवश्यक आहे. तर जनरली बघा वरती बघितलं होतं आपण, ऑप्शन क्रमांक सी, कमीत कमी 51% याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा इंडस्ट्रियल ट्रिब्युनलची तरतूद कोणत्या कलमात आहे. इंडस्ट्रियल ट्रिब्युनलची तरतूद कोणत्या कलमात आहे, प्रश्न क्रमांक 29. तर याचं उत्तर जनरली जर बघितलं आपण, तर पर्याय क्रमांक बी उत्तर राहील, कलम क्रमांक 44 मध्ये तुमच्या इंडस्ट्रियल ट्रिब्युनलची तरतूद आहे. त्यानंतर बघा नॅशनल ट्रिब्युनलची तरतूद कोणत्या कलमात आहे. जसं आपण बघितलं वरच्या एक क्वेश्चन मध्ये, नॅशनल ट्रिब्युनल फॉर्म करण्याचा अधिकार कोणाला आहे, केंद्र शासनाला, आणि याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे, तर ही तरतूद आहे तुमच्या
कलम 46 मध्ये. लक्षात ठेवा, कोण फॉर्म करू शकतो? केंद्र शासन. तरतूद कशामध्ये? कलम क्रमांक 46. त्यानंतर बघा, आणि ही पीपीटी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईल. लगेच क्लास झाला की मी अपलोड करतो. ग्रीव्हियन्स रिड्रेसल कमिटी स्थापन करण्यासाठी किती कामगार आवश्यक आहेत? ग्रीव्हियन्स रिड्रेसल कमिटी स्थापन करण्यासाठी किती कामगार आवश्यक आहेत? तर जनरली जर बघितलं आपण, प्रश्न क्रमांक 31चं उत्तर काय असू शकतो तुमच्या? जनरली जर विचारलं आपण, तर हे कमीत कमी तुमचे 20 कामगार असणे आवश्यक आहेत ग्रीव्हियन्स रिड्रेसल कमिटी स्थापन करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा, ले ऑफ रिट्रीचमेंट व क्लोजर साठी पूर्व परवानगीची मर्यादा कोणती आहे? कोणती योग्य आहे? सपोज बघा, ले ऑफ रिट्रेचमेंट व क्लोजर साठी पूर्व परवानगीची मर्यादा कोणती योग्य आहे हे आपल्याला विचारलेले आहे. तर बघा, जनरली जर बघितलं आपण, तर तुमच्या इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 मध्ये एक तुमचा जो चॅप्टर 5 आहे, आणि त्या चॅप्टर 5 मध्ये सेक्शन बी नुसार 100 किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांना ले ऑफ किंवा रिट्रेचमेंट किंवा क्लोजर करण्यापूर्वी शासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे, असं आपण बघितलं अगोदर. त्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, म्हणजेच काय, आपलं जो आधुनिक संहिता आहे, औद्योगिक संहिता 2020, यानुसार जनरली जर बघितलं आपण, तर यामध्ये बघा तुमचे कलम 77, कलम 78 आणि कलम 79. कलम 77, कलम 78 आणि कलम 79 नुसार ही मर्यादा 100 वरून 300 करण्यात आलेली. किती? 100 वरून 300 करण्यात आलेली. म्हणजेच काय, जनरली जर बघितलं आपण, तर तुम्हाला 300 पेक्षा कामगार कमी असलेल्या आस्थापनांना पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. टीसीएसचा हा ट्रॅप आहे. लक्षात ठेवा, 100 वरून 300 हा सर्वात जास्त विचारला जाणारा बदल आहे. यामध्ये लक्षात घ्या. तर मग याचं उत्तर काय राहील तुमचं? पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. 1947 मध्ये 100 आणि 2020 नुसार कायद्याच्या 300. कलम कोणते? 77, 78 आणि 79. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 33, स्टँडिंग ऑर्डर्स लागू होण्यासाठी कामगारांची मर्यादा. स्टँडिंग ऑर्डर्स लागू होण्यासाठी कामगारांची मर्यादा विचारलेली आहे तुम्हाला. कामगारांची मर्यादा किती आहे तुमच्या IRC मध्ये? जनरली जर बघितलं आपण, तर 1946चा जो कायदा होता तुमचा, त्यामध्ये तुमचे 100 आणि 2020चा कायदा आहे, त्यानुसार त्यामध्ये 300. किती? इंडस्ट्रियल रिलेशन कोड 300, म्हणजे जो तुमचा औद्योगिक संहिता कायदा आहे 2020चा, त्यामध्ये 300. ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, स्ट्राईक नोटीस संदर्भात योग्य विधान कोणते? प्रश्न क्रमांक 34. 1947 मध्ये सर्व आस्थापना लागू होती. 2020 मध्ये फक्त पब्लिक युटिलिटी सर्व्हिसला. 1947 मध्ये फक्त पब्लिक युटिलिटी सर्व्हिसला. 2020 मध्ये सर्व आस्थापनांना. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण, तर स्ट्राईक नोटीस बघा तुमचं दोन्ही कायद्यांना असतात. दोन्ही कायद्यांना उत्तर बघा याचं काय असू शकते? 1947 मध्ये पब्लिक नोटीस युटिलिटी फक्त युटिलिटीला होती. स्ट्राईक नोटीस 2020 मध्ये सर्व आस्थापनांवर. एक प्रश्न बघितला आपण स्ट्राईक नोटीस बद्दल, ते सर्व आस्थापनांना 2020 नुसार लागू झालेले. पहिले फक्त ते पब्लिक युटिलिटी सर्व्हिसला होतं 1947 नुसार. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 मधील नवीन संकल्पना कोणती? तर नवीन संकल्पना कोणती आहे तुमची? जनरली जर आपण बघितली होती बघा, नवीन संकल्पना कोणती होती? तर तो एक प्रश्न आहे त्यामध्ये. इंडस्ट्रियल रिलेशन कोड मध्ये नवीन संकल्पना आपण बघितली होती, निगोशिएटिंग युनियन, किंवा त्यालाच आपण वाटाघाटीचे युनियन म्हटलं होतं, आहे ना. तर हे तुमचं वाटाघाटी लक्षात घ्या, किंवा आपण म्हणतो ना, पर्याय क्रमांक सी याचं उत्तर राहील. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 36, खालील विधानांचा विचार करा. आपल्याला हे विचार करायचं आहे, खालील विधान. तर कोणकोणते विधान आहेत बघा, लक्षात घ्या. औद्योगिक संबंध संहिता 2020 ला राष्ट्रपतींची मंजुरी 28 सप्टेंबर 2020 मिळाली. हा कायदा 29 सप्टेंबर रोजी राजपत्रात प्रकाशित झाला. पर्याय काय? ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी ए आणि बी बरोबर, आणि डी ए आणि बी दोन्ही. तर बघा, हा राष्ट्रपतीची मंजुरी याला 28 सप्टेंबर 2020 मिळाली, हा बरोबर आहे. आणि बी जर बघितलं 29 सप्टेंबरला हा पब्लिश झाला, म्हणजे ऑप्शन याचं सी बरोबर आहे. पर्याय सी बरोबर आहे, म्हणजे दोन्ही बरोबर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? औद्योगिक संबंध संहिता 2020 मध्ये 14 अध्याय आहेत. 14 अध्याय आहेत.
या संहितेमध्ये 104 कलमे आहेत. तर बरोबर आहे. 14 अध्याय बघा, याच्यामध्ये चॅप्टर 14 आहे, बरोबर आहे. आणि 104 कलमे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे काय, सी याचं ए बी दोन्ही बरोबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणता कायदा औद्योगिक संबंध संहिता 2020 मध्ये विलीन झालेला नाही? ट्रेड युनियन ऍक्ट 1926. त्यानंतर बी काय म्हणतो, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, फॅक्टरीज ऍक्ट 1948, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट 1946. तर बघा मित्रांनो, यामध्ये तीन कायदे विलीन झाले. एक तुमचा ट्रेड युनियन 1926, त्यानंतर डिस्प्यूट ऍक्ट 1947 आणि इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ऍक्ट 1946. यामध्ये बी पर्याय क्रमांक, याचं उत्तर काय राहील, बी राहील. कारण की फॅक्टरीज ऍक्ट याच्यामध्ये विलीन झालेला नाहीये. म्हणजे काय, सी उत्तर राहील याचं. 1948 यामध्ये विलीन झालेलं नाही किंवा मर्ज झालेला नाही. त्यानंतर बघा, खालील विधानांचा विचार करा. वर्क्स कमिटी स्थापन करण्यापूर्वी किंवा करण्यासाठी 100 किंवा अधिक कामगार असणे आवश्यक आहे. बी ग्रीव्हियन्स रिड्रेसल कमिटीसाठी किंवा 20 किंवा अधिक कामगार आवश्यक आहेत. पर्याय बी काय म्हणतो बघा, जनरली खालील विधानांचा विचार करा. ए विधान काय म्हणतो आपल्याला, वर्क्स कमिटी स्थापन करण्यासाठी 100 किंवा अधिक कामगार असणे आवश्यक आहे. बी ग्रीव्हियन्स रिड्रेसल कमिटीसाठी 20 किंवा अधिक कामगार, बरोबर आहे. जनरली बघा, याचं उत्तर जनरली जर बघितलं आपण 39, तर याचं उत्तर तुमचे सी राहील. दोन्ही बरोबर आहे. कारण की वर्क कमिटीसाठी आपण वरील प्रश्न बघितले बघा, सी पण बरोबर आहे, सॉरी ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण प्रश्न क्रमांक 40 बघू आपण. प्रश्न क्रमांक 40, याचं उत्तर काय आहे तुमचं, सी. बघा प्रश्न क्रमांक 40 काय म्हणतो, खालीलपैकी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट संदर्भात योग्य विधान कोणते? ए निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्याला कायम कर्मचाऱ्यापेक्षा कमी वेतन देता येते. बी 1 वर्ष सेवा पूर्ण केल्यास ग्रॅच्युटी मिळू शकते. पर्याय ए, पर्याय बी फक्त बी, पर्याय सी दोन्ही आणि पर्याय डी दोन्ही नाही. तर जनरली बघा, हा जर प्रश्न बघितला आपण तर फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये जनरली जर बघितला आपण तर तो तुमचा फक्त 1 वर्ष सेवा ज्यांनी पूर्ण केली त्याला ग्रॅच्युटी मिळू शकते. फक्त हा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी तुमचा उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41 काय म्हणतो आपल्याला, खालील विधानांचा विचार करा. एकमेव नोंदणीकृत संघटना असल्यास ती निगोशिएटिंग युनियन म्हणून मान्य होते. बी काय म्हणतो, अनेक संघटना असल्यास 51% पेक्षा जास्त पाठिंबा असलेली संघटना सोल निगोशिएटिंग युनियन ठरते. यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर तुमचे हे दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळे हे आपलं उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा मॉक टेस्ट बघा, तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघून भेटून जाईल. मॉक टेस्ट 20 क्वेश्चनचे मॉक टेस्ट आहे, चांगला सोडवा, तेवढीच तुम्हाला या कायद्यामध्ये भरपूर हेल्प होऊन जाईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ट्रेड युनियन नोंदणीसाठी किमान 7 सदस्य आवश्यक असतात. बी काय म्हणतो आपल्याला, कामगार संघटनेच्या नोंदणीसाठी 10% कामगार किंवा 100 कामगार जे कमी असेल सदस्य असणे आवश्यक आहे. तर जनरली जर बघितलं आपण अशा प्रश्न टीसीएस वारंवार विचारते. तर हे दोन्ही बरोबर आहे तुमचे. 7 सदस्य आवश्यक असतात आणि 10% कामगार किंवा 100 कामगार जे कमी असेल सदस्य ते आवश्यक आहे. तर हे सी याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पर्याय क्रमांक 43, औद्योगिक संबंध संहिता 2020 नुसार स्टँडिंग ऑर्डर्स कोणत्या आस्थापनांना लागू होतात? स्टँडिंग ऑर्डर्स कोणत्या आस्थापनांना लागू होतात? तर जनरली बघा, आपण बघितलं होतं 1946च्या कायद्यामध्ये 100 ची मर्यादा ही वाढवून आता आपली 300 केलेली आहे. म्हणजे ऑप्शन याचा सी राहील, 300 किंवा अधिक कामगार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44, खालील विधानांचा विचार करा. ट्रेड युनियनचा सदस्य होण्यासाठी किमान वय 14 वर्षे असू शकते. ट्रेड युनियनचा पदाधिकारी होण्यासाठी किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तर जनरली जर बघितलं आपण सदस्यासाठी याच्यामध्ये 14 वर्ष लागते आणि पदाधिकाऱ्यासाठी 18 वर्ष लागते. म्हणजेच काय तुमचे दोन्ही बघा, याच्यामध्ये सदस्य आणि पदाधिकारी असं दिलेलं आहे. तर याचं सी उत्तर राहील तुमचं, पर्याय क्रमांक. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 45 काय म्हणतो आपल्याला, खालीलपैकी कोणता बदल इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947च्या तुलनेत इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 मध्ये करण्यात आलेला आहे? निगोशिएटिंग युनियनची संकल्पना बरोबर आहे. आपली वाटाघाटीची संकल्पना ही ऍड केलेली आहे.
त्यानंतर फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटला मान्यता दिली. स्टँडिंग ऑर्डरची मर्यादा 300 कामगारांपर्यंत वाढवलेली आहे. यानंतर जनरली जर बघितलं आपण तर याचं उत्तर तुमचं एबीसी सर्व असू शकते, कारण की आपण बघितलं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट 1 वर्षासाठी, निगोशिएटिंग युनियनची स्थापना 100 पेक्षा जास्त आणि स्टँडिंग ऑर्डरची मर्यादा तुमची 100 वरून 300 पर्यंत वाढवलेली आहे, म्हणजे 3. याचा ऑप्शन तुमचा डी राहील, एबीसी उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 बघा. खालील विधानांचा विचार करा. औद्योगिक संबंध संहिता 2020च्या कलम 3 अंतर्गत वर्क्स कमिटीची तरतूद आहे, बरोबर आहे. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण 46 काय म्हणतो आपल्याला, औद्योगिक संबंध संहिता 2020च्या कलम 3 अंतर्गत वर्क्स कमिटीची तरतूद, बरोबर आहे. त्यानंतर जनरली जर बघितलं वर्क कमिटीची नियुक्ती योग्य शासन अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट करू शकते, बरोबर आहे. ए व बी दोन्ही बरोबर आहे यामध्ये, तर याचं उत्तर राहील सी. त्यानंतर बघा बेटा प्रश्न क्रमांक 47 काय म्हणतो आपल्याला, खालीलपैकी ग्रीव्हियन्स रिड्रेसल कमिटी संदर्भात योग्य विधान कोणते. कलम 4 अंतर्गत तरतूद आहे 2 किंवा अधिक कामगार असलेल्या स्थापना केली 20 किंवा अधिक कामगार असलेल्या स्थापना केली जाऊ शकते. तर फक्त ऑप्शन काय आहे, फक्त ए, फक्त बी, फक्त ए बी किंवा दोन्ही नाही. तर बघा जनरली जर बघितलं आपण तर सेक्शन 1 किंवा कलम 4 नुसार याची आपण काय करू शकतो, तरतूद आहे. तर याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक सी, दोन्ही. त्यानंतर प्रश्न 48 बघा म्हणतो ट्रेड युनियनच्या नोंदणीसाठी रजिस्ट्रारची नियुक्ती केली जाते. रजिस्ट्रारची नियुक्ती योग्य शासन करते. तर बघा यानंतर जनरली जर बघितलं आपण तर हा तुमच्या कलम 5 नुसार याची जी नियुक्ती आहे हे ट्रेड नियुक्ती केली जाते आणि याचा रजिस्टरची नियुक्ती योग्य शासन करते, बरोबर आहे. तर हे जनरली जर बघितलं कलम 5 नुसार येते, त्यामुळे हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे आणि याचं उत्तर सी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी रजिस्ट्रारचे प्रमुख कार्य कोणते. रजिस्ट्रारचे कोणते काम असतात. जनरली बघा कामगारांना वेतन देणे, ट्रेड युनियनची नोंदणी करणे, औद्योगिक न्यायाधिकरण चालवणे किंवा कारखाना परवाना देणे. जनरली बघा तुमच्या ऍक्ट किंवा जे आपले कायदे याच्यामध्ये जर रेफरन्स साठी बघितलं आपण तर 5 ते 9 मध्ये या रजिस्ट्रारचे प्रमुख कार्य दिलेले 5 ते 9 मध्ये. तर याचं फक्त आणि फक्त काम काय आहे, ट्रेड युनियनची नोंदणी करणे, ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे. त्यानंतर बघा खालील विधानांचा विचार करा. कॉन्सिलेशन ऑफिसरची नियुक्ती योग्य शासन करते, बरोबर आहे. त्याची तरतूद कलम 43 मध्ये दिलेली आहे. तर हे दोन्ही बरोबर आहे, कारण की आपण बघितलं वरती कॉन्सिलेशन ऑफिसरची नियुक्ती योग्य शासन करते आणि त्याची तरतूद कलम 43 मध्ये. याचं उत्तर काय आहे तुमचं प्रश्न ऑप्शन क्रमांक सी. तर इथं आपले बघा या औद्योगिक संहिता 2020 वरती आणि आपण औद्योगिक संहिता जो 1947चा ऍक्ट आहे हे दोन्ही मध्ये कंपॅरिझन करून हा नवीन कायदा बघितलेला आहे. याबद्दल अजून काही तुम्हाला जर डाऊट असतील, शंका असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि अजून आपल्या माहितीसाठी आपला हा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा मला या नंबरवर मेसेज करा, मी तुम्हाला ऍड करून देईन आणि फ्री नोट्स तुम्हाला आपल्या या पीडीएफ नोट्स या ग्रुपवरती भेटून जातील. हा आहे आपला मोबाईल नंबर, यावरती तुम्ही मेसेज करू शकता. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.